मी 2022-23 पासून पोलीस भरती तयारी करत होते. बारामती येथे. मग 2024-25च्या भरतीला मला असं समजले बॅट्समन पण म्हणजे बॅट्समन मधून पण भरती निघते आणि त्या पदासाठी मी प्रयत्न केला. आणि त्याच्यासाठी मग त्याची काय माहिती नव्हती मला म्हणून मी त्याची माहिती केली की क्लास कुठे होतात काय हे माझ्या मैत्रिणीकडून माहिती विचारली असता मग मला करे सरांचा नंबर भेटला. त्यांना मी फोन केला. ते आले आणि क्लास म्हणजे क्लास चालू झाले. क्लासला मी गेली. मग मी रेग्युलर क्लासला जाऊ लागले. क्लासला मग क्लास आमचा चालू असताना अचानक आमच्या क्लासवरती पोलीस उपनिरीक्षक अमर कुंभार सर आले आणि तिथे आमची ओळख झाली. आणि त्याच्यानंतर एक 8 दिवसांनी मला करे सर बोलले की तुम्हाला ते आपल्या क्लासवर आलेले कुंभार सर आहेत ना त्यांना भेटायला जायचंय आपल्याला चला ते आलेत म्हणून. तर मी त्या गोष्टीला विरोध केला. तरी पण जबरदस्तीने ते मला त्यांच्या तिकडे म्हणजे बोलले की माझ्या फ्लॅट खाली आलेत चला म्हणून. तर मी नको म्हटले तरी त्यांनी वारंवार भरतीचा प्रेशर करून की तुम्हाला भरती व्हायचंय की नाही ते त्यांना बोला भेटा एकदा काय बोलते ते तरी बघा मग त्याच्यानंतर ठरवा काय करायचं काय नाही. मग मी गेली तिथे तर गेल्यानंतर मी बोलली की त्यांना की बोला इथे फ्लॅट खाली. तर ते बोलले की इथं नको माणसं बघतायत वरती चला. आम्ही तिघे जण वरती फ्लॅटमध्ये गेलो असता करे सर लगेच बोलले की मी आपल्याला काहीतरी थंड घेऊन येतो म्हणून. मग ते थंड घ्यायला लगेच गेले आणि कुंभार सर उठले आणि दार म्हणजे लावलं. तर मी त्यांना बोलले की दार कशाला लावतोय करे सर येत आहेत ना. ते बोलले की घाबरू नको बसा घाबरू नको तू पाणी पी. मग त्यांनी त्यांच्या जवळची पाण्याची बॉटल मला दिली आणि मी पाणी प्यायली. तर ते मग मला चक्कर वगैरे यायला लागली. मग ते कुंभार माझ्या बाजूला येऊन बसले आणि माझ्या शरीराला नको तिथे अंगाला स्पर्श करू लागले. आणि मी बोलले की करे सर येत आहेत हे म्हणजे मला चक्कर येते मला घरी जायचं मला इथं नको करे सर येत आहेत. तर ते त्यांची काय ऐकण्याची मानसिकता नव्हती. मग त्यांनी माझ्यावरती लैंगिक अत्याचार केला. पाऊण तासाने मग करे सर आले आणि त्या दोघांनी पण मला धमकी दिली की तू कोणाला काही बोलली तर आम्ही तुला भरती होऊ देणार नाही. पोलीस प्रशासनाकडे आम्ही 8 तारखेपासून पोलीस स्टेशनला जाते. 8 एप्रिल 2026 पासून मी पोलीस स्टेशनला जाते. पण तिथे माझी कोणी दखल घेतली नाही. टाळाटाळ चाललेली या सगळ्या गोष्टीला. मग अखेर 14 तारखेला माझी फक्त तक्रारी अर्ज घेतला आणि तक्रारी अर्ज घेऊन सुद्धा काही पुढची कारवाई काय झाली. हे सगळं घडल्यानंतर मी कोर्टात धाव घेतली आणि कोर्टातून मग कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना दिनांक 5/7/2026 ला गुन्हा दाखल झाला. त्याच्यानंतर आज अद्याप 4 ते 5 दिवस झाले तरी पण त्यांना अटक करण्यात आलेली नाही. हो कारण की ते पोलीस स्वतः पोलीस असल्यामुळे प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय. या गोष्टीमुळे मला भीती वाटते आणि ते त्यांना अटक न झाल्यामुळे पुरावे नष्ट होण्याची पण शक्यता आहे. आणि हे सगळं त्यांना जर तत्काळ नाही अटक केली तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये SP कार्यालयासमोर पुणे येथे मी धरणे आंदोलन करणार आहे.